उपघटक, गणितीय कोडे व दृष्टीकरण. कृती 1. खालील कोडे सोडव. म्हणजे इथे आपल्याला खाली एक कोडे दिलेले आहे ते सोडवायचे आहे. तर चला आधी ते कोडे वाचून घेऊया. A बरोबर 1, B बरोबर 2, C बरोबर 3, D बरोबर 4, I बरोबर 9, J बरोबर 0 असेल तर सुनीताजवळ ABCDIJ रुपये इतकी रक्कम आहे व अमृताजवळ IJCDAB रुपये रक्कम आहे, तर दोघींजवळ एकूण किती रुपये आहेत? अचूक उत्तराचा क्रमांक चौकटीत लिही. म्हणजे इथे आपल्याला असा प्रश्न विचारला आहे की A बरोबर 1 आहे, B बरोबर 2, C बरोबर 3, D बरोबर 4, I बरोबर 9 आणि J बरोबर 0 असेल. सुनीताजवळ ABCDIJ रुपये इतकी रक्कम आहे. ती आपल्याला रक्कम काढावी लागेल याच्या आधारे, आणि अमृताजवळ IJCDAB रुपये एवढी रक्कम आहे, ती सुद्धा आपल्याला काढावी लागेल याच्या आधारे, आणि या दोघींच्या रकमेची बेरीज करावी लागेल. म्हणजे त्या दोघींजवळ एकूण किती रुपये आहे ते आपल्याला उत्तर सापडेल. आणि त्यानंतर मग खाली पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायापैकी कोणते अचूक उत्तर आहे ते शोधून त्या पर्यायाचा क्रमांक आपल्याला या चौकटीत लिहायचा आहे. तर चला आधी आपण यांची रक्कम काढूया. त्यासाठी मी इथे एक पान घेतलेले आहे. तर जरा आपण या पानावर ह्या संख्या तयार करूया आणि त्यानंतर त्या संख्यांची बेरीज काढूया, मग आपले उत्तर येईल. तर सुनीताजवळील जी रक्कम होती ती आहे ABCDIJ. A म्हणजेच 1, B म्हणजे 2, C म्हणजे 3, D म्हणजे 4, I म्हणजे 9 आणि J म्हणजे 0. अशा प्रकारे ही आपली संख्या तयार झाली. सुनीताजवळील रक्कम आहे 1,23,490. अशा प्रकारे आपली ही संख्या तयार झालेली आहे. आता आपल्याला या संख्येमध्ये अमृताजवळील रक्कम मिळवायची आहे. या संख्येमध्ये तर अमृताजवळील रक्कम आहे IJCDAB. I म्हणजेच 9, J म्हणजेच 0, C म्हणजे 3, D म्हणजे 4, A म्हणजे 1 आणि B म्हणजे 2. अशा प्रकारे आपण अमृताजवळील रक्कम सुद्धा इथे काढलेली आहे. अमृताजवळील रक्कम किती आहे तर 9,03,412. आता आपण या दोघांची बेरीज करूया. तर 0 अधिक 2 2च, 9 अधिक 1 10, हातच्याचा आला 1, 4 अधिक 4 8 आणि हातच्याचा 1 9, 3 अधिक 3 6, 2 अधिक 0 2, 1 अधिक 9 10. अशा प्रकारे आपले जे उत्तर आहे ते निघालेले आहे. आता आपल्याला पर्यायामध्ये ते उत्तर कुठे आहे ते शोधून त्या उत्तराचा पर्याय क्रमांक या चौकटीत लिहायचा आहे. तर आपले उत्तर आले आहे 10,26,902.
हे या पर्यायामध्ये आहे का? हां, हे आहे 10,26,902 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. म्हणून या चौकटीत आपण 4 हा अंक लिहूया पर्याय क्रमांकाचा. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 1 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया. आपल्याला इथे काय म्हटले आहे चला पाहूया. कृती 2 उदाहरण सोडव व रिकाम्या जागी उत्तर लिही. म्हणजे इथे आपल्याला असे म्हटले आहे की आपल्याला उदाहरण सोडवायचे आहे आणि रिकाम्या जागी योग्य उत्तर लिहायचे आहे. तर चला लिहूया. त्याआधी आपण उदाहरणे सोडवूया. तर पहिले उदाहरण आहे पहा. 8,541 अधिक 6,250. चला याची आपण बेरीज करणार आहोत. चला करूया. तर इथे आपण लिहूया 8,541 अधिक 6,250. आता आपण याची बेरीज करूया. 1 अधिक 0 1, 4 अधिक 5 9, 5 अधिक 2 7, 8 अधिक 6 14. हे आले आपले उत्तर. इथे आपण हे उत्तर लिहूया 14,791. अशा प्रकारे आपल्याला आता खाली प्रश्न दिलेला आहे. आपल्याला या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवायची आहे हे तुम्ही तुमच्या मनाने ठरवू शकता की कोणती संख्या यामध्ये मिळवायची आहे ते. आणि आपण जी संख्या यामध्ये मिळवणार आहोत या दोघांची बेरीज या रिकाम्या जागी आपल्याला लिहायची आहे. म्हणजे इथे आपण कोणतीही संख्या लिहू शकतो अधिक ही संख्या बरोबर त्याचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे. हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे. तुम्ही इथे कोणतीही संख्या लिहू शकता. मी माझ्या मनाने लिहिते, तुम्ही तुमच्या मनाने लिहा. इथे मी लिहित आहे 1,000. आता मी याची बेरीज करते. तुम्ही तुमच्या मनाने इथे संख्या घ्या आणि त्याची योग्य ती बेरीज करा आणि या रिकाम्या जागी त्याचे उत्तर लिहा. 1 अधिक 1 0 1, 4 अधिक 0 4, 0 अधिक 0 0, 5 अधिक 1 6 आणि 2 अधिक काहीच नाही आहे 2. माझे इथे उत्तर आलेले आहे 26,041. तुम्ही तुमचे जे उत्तर आलेले असेल ते इथे लिहू शकता. मी माझे आलेले उत्तर इथे लिहिलेले आहे. तुमचे उत्तर तुम्ही योग्य पद्धतीने बेरीज करून लिहा. तर आता आपले तिसरे उदाहरण आहे पहा. या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर उत्तर ही संख्या येते. तर त्यासाठी आपल्याला या संख्येतून ही वाली संख्या वजा करावी लागेल तरच आपले उत्तर येईल. म्हणजे कसे की या संख्येमध्ये कोणती संख्या मिळाल्यानंतर हे उत्तर येईल. जर आपण या संख्येतून ही संख्या वजा केली तर उत्तर येणार कोणते तर या रिकाम्या जागेत लिहायचे उत्तर येणार. म्हणून आपण ही संख्या वजा ही संख्या करूया. तर ही संख्या कोणती आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. म्हणजे ही संख्या आहे 8,05,276. चला लिहूया 8,05,276 वजा 4,06,951. 4,06,951. चला आता याची वजाबाकी करूया. 6 वजा 1 5, 7 वजा 5 2, 2 मधून 9 जात नाहीत. 12 मधून 9 काढूया. इकडचा एक हातचा घेऊन 12 मधून 9 काढले उरतात 3. इकडचा एक हातचा घ्यावा लागेल कारण की ते 4 आहेत आणि 4 मधून 6 जात नाहीत.
आणि इकडे सुद्धा काहीच नाही आहेत, तर इकडचा आहे खालच्याचा इकडे घ्यावं लागेल. म्हणजे इथे राहतात 7, इथे होतात 10 आणि इथेचा हातचा इकडे दिल्यामुळे इथे राहतात 9 आणि इथे होतात 14. 14मधून 6 काढले तर उरतात 8. 9मधून 0 म्हणजे काहीच नाही काढायचे तर उरतात 9. आणि इकडचा आहे खालचा दिल्यामुळे इथे 7 उरतात आणि 7 वजा 4 बरोबर 3. हे आले आपले उत्तर. ही संख्या आपल्याला इथे लिहायची आहे. 3,98,325 अधिक 4,06,951 बरोबर 8,05,276. हे आपले उत्तर बरोबर आहे, कारण आपण ही संख्या वजा ही संख्या केली आणि येणारे उत्तर कधी पण ही संख्या येत असते. तर अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 2 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 3 पाहूया, जी की पुढच्या पानावर आहे.